महायुतीला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवून देण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी होती आणि याच योजनेमधल्या 80 लाख लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी ची प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्याची मुदत 30 एप्रिल रोजी संपलेली आहे आणि यानंतर ई-केवायसी ला मुदतवाढ देण्यासाठी सरकारने नकारही दिलाय। पडताळणीच्या मोहिमेनंतर तब्बल 80 लाख महिलांची नावे या योजनेमधून वगळण्यात आली आणि यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 1.66 कोटींपर्यंत खाली आली आहे। ई-केवायसी न केलेल्या महिला, सधन महिला, नोकरदार महिला आणि महिलांच्या नावाने लाभ घेणाऱ्या पुरुषांना या योजनेमधून सध्या वगळण्यात आलेलं आहे। मात्र या निर्णयाच्या नंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच लक्ष केलंय। निवडणुकीच्या वेळेला घाईघाईने योजना लागू केली तेव्हा पडताळणी का केली गेली नाही असा घणाघाती सवाल सध्या विरोधक विचारतायत। 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे। सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये? गरजू सगळ्या महिला ज्या पात्र ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये होत्या त्यांनी त्या योजनेमध्ये त्या मुदतवाढीमध्ये आपलं ई-केवायसी केलेलं आहे। नाही, गरजू अपात्र ठरणार नाहीत, ठरले नसतील। दरम्यान काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिलेली आहे। आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा।